भाजप उमेदवारांची आघाडी या ठिकाणी पाहायला मिळते। मुंबई प्रभाग 207 मध्ये भाजपचे रोहिदास लोखंडे यांची आघाडी पाहायला मिळते। मुंबई प्रभाग 9 मध्ये भाजपचे शिवानंद शेट्टी आघाडीवर, भाजप 63, ठाकरेंची शिवसेना 60 जागांवर आघाडीवर आहे। शिंदेची शिवसेना 20 आणि मनसे मात्र 7 जागांवर आघाडीवर। मुंबई प्रभाग 9 मध्ये भाजपचे शिवानंद शेट्टी यांची आघाडी जी आहे ती पाहायला मिळते। प्रभाग क्रमांक 32 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या गीता भंडारी यांची आघाडी या ठिकाणी पाहायला मिळते। मुंबई प्रभाग 32 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या गीता भंडारी यांची आघाडी पाहायला मिळते। आणि मुंबईच्या आकडेवारीवर नजर टाकूयात। आतापर्यंतचे आकडे काय सांगतायत तर भाजप आणि शिंदे 83, राष्ट्रवादी अजितदादांची एका जागेवर आघाडीवर आहे। ठाकरे बंधू 67, तर काँग्रेस आणि वंचित या ठिकाणी 10 जागांवर आघाडीवर आहेत। तर इतर म्हणजे अपक्ष या ठिकाणी 5 जागांवर आघाडीवर आहेत। तर तिथे भाजप 63 आणि ठाकरेंची शिवसेना 60 जागांवर आघाडीवर आहेत। 164 मध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या शैला लांडे मोठी अपडेट आहे ती आपण पाहूयात। मुंबईमधील प्रभाग 164 मध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या शैला या आघाडीवर असल्याचं समोर येत आहे। तर शैला लांडे विजयी झालेल्या आहेत। शिंदेच्या शिवसेनेच्या शैला लांडे यांचा विजय झालेला आहे। प्रभाग 164 मध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या शैला लांडे या विजयी झालेल्या आहेत। भाजप शिंदे या ठिकाणी 83 तर ठाकरे बंधू 67 जागांवर आघाडीवर आहेत। मुंबई प्रभाग 51 मध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या वर्षा टेंबलकर या देखील विजयी झालेल्या आहेत। प्रभाग क्रमांक 164 मधला आकडा या ठिकाणचा निकाल शिंदेच्या शिवसेनेच्या शैला लांडे या विजयी झालेल्या आहेत। तर इकडे 51 मध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या वर्षा टेंबलकर या विजयी झालेल्या आहेत। 164 मध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या शैला लांडे, तर प्रभाग क्रमांक 51 मध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या वर्षा टेंबलकर विजयी झालेल्या आहेत। तर मुंबईमधल्या आकडेवारी आपण या ठिकाणी पाहत आहे आणि आता विजय पराजय हे सुद्धा आता स्पष्ट होत आहे। प्रभाग क्रमांक 51 मधले जे आहेत त्या ठिकाणचे निकाल आपण या ठिकाणी पाहत आहे। 214 मध्ये भाजपचे अजय पाटील हे विजयी झालेले आहेत। भाजप शिंदे 83 आणि ठाकरे शिंदेच्या शिवसेनेच्या शैला लांडे या देखील विजयी झालेल्या आहेत। 164 प्रभागातून त्यांचा विजय झालेला आहे। भाजप 63 आणि ठाकरे या ठिकाणी 60 जागांवर आघाडी